शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि अमेरिका के बारे में, बुद्ध ने क्या जाना के बारे में, भारत के संविधान के बारे में हो चुका है। ये तो केवल हम जा रहे हैं।
उनका शांति अधिक जो होने से ये घर के मानता कि बहुत मोटा मोटा बहुत ये पिता कोई नहीं हमारा अकेले से उपयोग नहीं किया। इसलिए मैं सोचा बाबा साहब हमें करिए तुम्हें मेरा जन्म से नहीं करके धम्म को संगम को पूरा वर्ग में प्रचार करना चाहिए। मंदिर से संरक्षण करने का मन को बनना चाहिए। इसलिए अवसर की बहुत इच्छा थी। स्वयं हमने काम को किया, लेकिन युद्ध में उत्तर सेनानी वो स्थापना नहीं कर सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्यांना रमाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आणि वंदनीय मंत्री शिवससाई यांच्या माध्यमातून ही बुद्धिस्ट सेमिनरी या ठिकाणी मागील 3 वर्षापासून सुरू आहे आणि मी सातत्याने सेमिनरी सुरू झाल्यापासून तर सातत्याने इकडे येतो आणि मी बघतो आहे की वंदनीय म्हणते धम्मसारथी जे की बौद्ध विषयातील एक तज्ज्ञ भिक्षू आहे आणि मागील 3 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी विविध राज्यातील अनेक लोक आणि विविध राज्यातील भिक्षू या ठिकाणी प्रशिक्षणाला येऊन गेलेले आहेत आणि दर शनिवारी रविवारी छोटे मुलं उपासक या ठिकाणी दर शनिवारी रविवारी हे कंटिन्युअसली प्रशिक्षण धम्माचं या ठिकाणी घेतात आणि मी बघितलं आहे की अनेक असे प्रशिक्षण केंद्र आहेत। त्यामधून हे एक युनिक प्रशिक्षण केंद्र आहे की म्हणजे धम्मसारथी स्वतः हातामध्ये खडू घेऊन धम्म काय आहे, धम्माची तत्त्वे कशी आहे, हा धम्म आचरणामध्ये कशा पद्धतीने आणला गेला पाहिजे, यामुळे मानवाचं कल्याण होणार, ह्या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांना भिक्षूंना या ठिकाणी प्रशिक्षित करतात। त्यामुळे मला माहीत आहे की मी बऱ्याच वेळेला या ठिकाणी आलेलो आहे की 8-8 दिवस या ठिकाणी लोक येऊन 8 दिवसाचं प्रशिक्षण घेतात। मागच्या वेळेला मी जेव्हा राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, पंजाब, हरियाणा विविध राज्यातले लोक या ठिकाणी धम्माचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत होते आणि खरंच आजच्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती बघता जो युवा वर्ग आहे, मानसिक वय जे आहे, जे या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कुठेतरी भटकल्यासारखं दिसतं आणि म्हणून या भटकलेल्या परिस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थाने धम्माचे तत्व आणि धम्माच्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि ही प्रशिक्षण देणारी जी सेमिनरी आहे ती खरंच यामध्ये सक्सेसफुली ही रन करते आहे याचा मला अभिमान वाटतो। सर्वांना विनंती करण्यात येत आहे की भंतेजींनी आपले आसन ग्रहण करावे। आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आर्य नागार्जुन भंते, आर्य नागार्जुन सुरई ससाईजी, तसेच आजच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर सिद्धार्थजी गायकवाड, उपायुक्त समाज कल्याण विभाग, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले युकाय साई यांना सर्वांना मी विनंती करतो की यांनी सर्वप्रथम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी। मी सर्व निमंत्रितांना विनंती करतो की त्यांनी समोरील पुतळ्यासमोरील तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुष्पहार तसेच अगरबत्ती मेणबत्ती लावून या कार्यक्रमाला सुरुवात करावी। भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा। परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बरं बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। यानंतर मी सर्व पाहुणे मंडळींना विनंती करतो, भंतेजींना विनंती करतो की त्यांनी माता रमाई यांच्या पुतळ्याचं अनावरणाचा कार्यक्रमाला सुरुवात करावी। द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि। सर्वांनी टाळ्याच्या गडगडामध्ये विजय माता रमाईचा, माता रमाईचा, माता रमाईचा। विजय उनच्या आवाजाने अंजश्रकून सुरुवात करता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। किंवा तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि बुद्ध की भगवान बुद्ध की भगवान बुद्ध की बोधि सत्व बाबा साहेब अम्बेडकर की बोधि सत्व बाबा साहेब अम्बेडकर की बोधि सत्व बाबा साहेब अम्बेडकर की जय भीम जय भीम जय भीम। स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात होता। अर्जुन सुराई ससाई यांचं स्वागत करण्यासाठी मी भंते राहुलजी यांना विनंती करतो, जे की याच्या बुद्धिस्ट सेमिनरीचे सहाय्यक धम्म प्रशिक्षण या ठिकाणी आहेत। तर मी त्यांना विनंती करतो की आपण स्वागत करावं पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुराई ससाई सरांचं। त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून आदरणीय पूज्य सुकाई साई जपान यांचं स्वागत युकाई साईजी जपानवरून आलेले भंतेजी यांचं स्वागत सेमिनरीचे भंते राहुल मोदी करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। यानंतर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथीजी यांचं स्वागत आनंद भंतेजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर सिद्धार्थ गायकवाडजी यांचं स्वागत सेमिनरीचे भंते विवेक करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। सॉरी, माफ करा, विवेक भंतेजी नाही तिथे। आदरणीय गायकवाड साहेबांचं स्वागत भंते प्रज्ञावंश करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर आपण जपानवरून जे संघ या ठिकाणी आलेला आहेत त्या सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल बुद्धिस्ट सेमिनरीतर्फे। तर मी सर्व प्रमुख अतिथी जे आहेत त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जय भीम।
सर्वांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहेत. जे प्रमुख या सेमिनरीला जे सहकार्य करतात, नेहमी प्रत्येक वर्गाला हजर राहतात असे प्रमुख मान्यवर अतिथी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर एक प्रास्ताविक